आणि महायुतीमधली ही मोठी बातमी आहे, कारण राज्यामध्ये सत्ता स्थापना झाली आणि तेव्हापासूनच महायुतीमध्ये आलबेल नाही आहे। हे वारंवार ज्या घडामोडी घडतायत यावरून ठळकपणे दिसून येत आहे आणि यामध्येच आता महायुतीमध्ये मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर येते आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याची चाचपणी भाजपनं सुरू केल्याचं कळतंय। भाजपच्या विविध पातळ्यांवरती सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावरती निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यांच्या नंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असाही सवाल आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्र निवडणुका लढवाव्यात यावरती ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळे महायुतीमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात संभ्रम आहे का असाही सवाल आहे। गेल्या काही दिवसातलं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं कथित कोल्ड वॉर जे आपण पाहतोय या सगळ्याची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असाही प्रश्न आहे। दरम्यान यावरती चंद्रशेखर बावनकुळे, विखे पाटील आणि सुनील तटकरे यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे, बघूयात। मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे। पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू। शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे। शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला, त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील। पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत। आमची बाजू आम्ही विभागाच्या मांडणार आहोत। महापालिकेची काय बाजू आहे एकदा ती समजून घेऊ। शेवटी हा प्रश्न समन्वयाने सुटला पाहिजे, परंतु त्याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी करण्याचा त्यांना परवाना दिलेला आहे असं नाही आहे। आपण एवढ्या मोठ्या संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीतच या निवडणुका लढवाव्या अशा मताने आहे। नाही, आता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत, हे स्वतः आमचे नेते माननीय देवेंद्रजी जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला राज्य पातळीवरती आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती न्याय या संदर्भातला निर्णय महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।